कोकणच्या या रौद्र भीषण सह्याद्री रांगांमध्ये जिथे ढग आणि डोंगर एकमेकांशी संवाद साधतात तिथे उभा एका शिलेदारासारखा सरसगड. समुद्र सपाटीपासून साधारण 1200 फूट उंचीवर असलेला हा किल्ला फक्त एक डोंगर नाहीये. खालून पाहिलं ना तर याच्या 4 सुळक्यांचा आकार एखाद्या रुबाबदार मराठमोळ्या पगडीसारखा दिसतो. म्हणूनच जुन्या जाणत्यांनी याला पगडीचा किल्ला हे नाव दिलं. हा किल्ला म्हणजे पाल्ली गावावर छत्र धरून बसलेला एक नैसर्गिक रक्षकच आहे. पण या किल्ल्याच्या दगडांमध्ये फक्त शौर्य नाही तर अपार भक्ती सुद्धा दडलेली आहे. आपण जेव्हा खालच्या पाल्ली गावाकडे पाहतो तेव्हा आठवते ती बल्लाळ या लहान मुलाची ती अढळ श्रद्धा. पौराणिक कथेनुसार बल्लाळच्या वडिलांनी त्याला याच घनदाट अरण्यात एका झाडाला बांधून ठेवलं होतं, फक्त गणपतीच्या भक्तीसाठी. पण म्हणतात ना, खरी भक्ती कधीच वाया जात नाही. साक्षात विघ्नहर्ता तिथे प्रगट झाला. म्हणूनच संपूर्ण जगातील हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे ज्याला देवाच्या नावाऐवजी एका भक्ताचे नाव मिळाले आहे. हा गड याच भक्तीचा मूक साक्षीदार आहे. आता वळूया या किल्ल्याच्या लष्करी इतिहासाकडे. सरसगड म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत चमत्कार. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं महत्त्व ओळखून त्याच्या मजबूतीसाठी 2000 होन खर्च केले होते. त्या काळच्या हिशोबात ही एक मोठी रक्कम होती. इथला गोमुखी पद्धतीचा दरवाजा बघा. शत्रूला शेवटपर्यंत पत्ता लागत नाही की दरवाजा नेमका कुठे आहे. आणि या 100 पायऱ्या ज्या कातळात इतक्या कौशल्याने कोरल्या आहेत की चढताना शत्रूची दमछाक व्हावी. आजही या पायऱ्या चढताना जाणवतं की त्या काळी मावळ्यांची चपळाई आणि ताकद किती अफाट असेल. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर दिसतात ती खडकात कोरलेली 10 मोठी टाकी. हवामान कितीही उष्ण असलं तरी इथलं पाणी अमृतासारखं थंड असतं. हे आहे स्वराज्याचं दूरदृष्टीने केलेलं जलनियोजन. बालेकिल्ल्यावरून समोर दिसणारा सुधागड, घनगड आणि तैल बैलाची भिंत हा सगळा परिसर म्हणजे स्वराज्याची एक अभेद्य साखळीच वाटते. सरसगड म्हणजे केवळ दगड मातीचा ढिगारा नाही, तो आहे भक्ती आणि शक्तीचा एक ज्वलंत वारसा जो आजही आपल्याला सांगतोय, आपला गौरवशाली इतिहास विसरू नका.